मिळाली होती म्हणजे या सगळ्या कारभाराबद्दल जे मागचे सत्ताधारी होते की इथं सीसीटीव्ही लावून कोण या ठिकाणी येतो या नगरपालिकेत त्याच्यावर वॉच ठेवला जायचा, त्याचं काम काय आहे ते माहिती घेतलं जायचं आणि मग कसं अडवायचं ही भूमिका ठरवली. मी तर ते म्हणेन की ही सीसीटीव्ही सुरक्षेचा सीसीटीव्ही राहील पण जनतेच्या कामाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही आम्ही ठेवणार नाही. नगरपालिकेची सुरक्षा त्याच्यासाठी सीसीटीव्ही राहील पण कोण आलाय त्याचं काम काय आहे आणि ते अडवायचं ही याच्यासाठी सीसीटीव्ही राहणार नाही, ती सीसीटीव्ही काढली जाईल. नगरपंचायतमध्ये जे खाजगी कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यामध्ये जो पगार निघतोय आणि त्यात कमिशन खाल्लं जातं असा आरोप केला होता प्रचारात. आता त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळणार आहे का? एक लक्षात घ्या, जे आरोप मी केले होते त्याची सत्यता मी तपासून पाहिन काय नेमकं चाललेलं आहे आणि ज्याची मेहनत आहे ज्याचं श्रम आहे त्या मेहनतीचे आणि श्रमाचे पैसे मात्र मी त्या ठिकाणी नक्की देणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही खर्च त्या ठिकाणी होणार नाही. जो कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय त्याचा काय अपेक्षा असेल ते त्याला दिलं जाईल पण ज्याचा मेहनताना आहे जो श्रम करतो त्याला जो बेसिक रोजगार मिळाला पाहिजे तो मात्र आम्ही त्या ठिकाणी नक्की देणार. भाई तुमचा आरोप होता 16,000 पगार दिला जातो नगरपंचायतकडनं, कर्मचाऱ्यांना 9,000 दिला जातो, वरचे पैसे कोण खाते असा आरोप होता. नाही बरोबर आहे, हा आरोप होता. आता मी याच्यामध्ये सत्ताधारी म्हणून अधिकार मला मिळालेले आहेत. जर हे खरं असेल तर ते 16,000 रुपये त्यांना दिले जातात.